असो, आज तुम्हाला इथे अभिजित येऊन त्यांनी आपल्याला SIR बद्दल अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा खास करून हा मेळावा मी तेवढ्यासाठीच आज बोलवला की SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. SIR तर येतच आहे, त्याच्यातनं पश्चिम बंगालमध्ये बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. त्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्यापैकी आपल्याकडे असलेल्या अनेक इतर राजकीय पक्षांच्या देखील अनेकांचं या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ह्या ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं संपूर्ण. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला खासदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय. पण आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही सगळं सहकारी माझ्याबरोबर सगळेजण आलात, त्यावेळेला तुमची मुलं किती वर्षाची होती आणि आज ती किती वर्षाची आहेत याचा जरा अंदाज घ्या. आणि त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी, तुम्ही आंदोलनं करता, उत्तम आंदोलनं करता, भाषणही उत्तम करता, घराघरापर्यंत लोकांना विचार पोहोचवता, सगळ्या गोष्टी करता, लोकांना भेटत असता, सगळं काही आहे. पण ही सगळी गोष्ट करत असताना निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांचं समीकरण बांधलं जात आहे देशभरामध्ये, त्याचा विचार तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त आंदोलनं करत राहू आपण. आता परवा दिवशी पण आपला तो आपला विभाग अध्यक्ष ते महाराजांचा महेश परकसे, महाराजांच्या जिरोटोपावरती जैनांचा झेंडा इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा जिरोटोप वगैरे कळेल असं झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी काही जाणून बुजून सुरू आहेत का? की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला असं वाटतं हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज वर्षोनवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचे मुनी जे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी मिठी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आले. चला उलट झालं की काय झालं? आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला कुठचेही वाद नकोय, भांडणं नकोय, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्यातले काही